टीव्ही मालिकावीर तसेच आपण सूरज पाटील दीपेश पाटील याचकडून स्वर्गीय अनिकेत पाटील व स्वर्गीय सोमेश भोईर ट्रॉफी फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक मयूर भोलानाथ मुंडे याचकडून आपण ट्रॉफीज मालिकावीर तसेच आपण स्वर्गीय निकेश दशरथ बेडेकर ट्रॉफीज प्रथम पारितोषिक तसेच आपण चैनू मुंडे गुरु मुंडे एवन जोडी याचकडून ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तसेच कमलाकर महादू मुंडे यांच्याकडून स्वर्गीय तुळसाबाई महादू मुंडे यास सन्मान चिन्ह श्रीधर बेडेकर याचकडून पाणी तसेच डॉक्टर दिनेश थोरात याचकडून लाईव्ह नितीन माळी याचकडून बॉल बॉक्स तसेच या सर्वांना आपण धन्यवाद देऊया। हो पहिला चेंडू यावेळेला आपण गोलंदाजी मार्कवर नरेशला आपण पाहू शकता स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला हरे नो स्ट्राईकला नेल्सन पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर दुसरा देखील तशाच प्रकारचा गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी करतोय बघा यावेळेला नरेशने मगाशी आमची बातचीत केली बाळू पाटील टॉस जिंकला काय घेतलं सांगितलं बॅटिंग मग काही हरकत नाही बरोबर जेव्हा निर्णय घेतला तर तो योग्य आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अंमलबजावणी करायची नरेश गोलंदाजी मार्कवर होल ऑफ केला यावेळेला फटका चांगला आहे पॉवर प्लेचा योग्य वापर वन बाउंड चेंडू सीमारच्या बाहेर चौकार क्षेत्ररक्षण होतोय एक नाही धाव संख्या धाव 5 धावा फलकती नरेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता नेल्सनला आता काहीतरी करावं लागणार इथून तर पहिल्या सामन्यात देखील अपयशी ठरला होता ओ चेंडूला वेग प्रचंड आहे पंच वाईट चिकून करतात विराज मुंडे धाव संख्या 6 गोट्या देखील आपण पाहू शकता सामना एन्जॉय महेंद्र मुंडे उर्फ गोट्या हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव तसं का 7 लालचंद तुम्हाला बॉल ठेवून मॅच जिंकून देतो हे विनय पाण्याची व्यवस्था करा रे 7 धावा दाखल करतील नरेश हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत एकच धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला आपण तर नीता स्मृती संघ प्रथम बॅटिंग करतो बिनबाद 8 किशोर आला गोलंदाजी मार्कवर हरेशला आपण पाहू शकता
एक धाव मिनिट 9 धावा आपण पहिले तर कायराम बेडेकर देखील आपण तर कायराम मुंडे देखील आहेत. आज आपण पहिले तर आपल्या ज्यांचं आम्हाला आठवण येते ते रामदेव बेडेकर आपल्यात नाही आहेत. 9 धावा साकेला नेल्सन. फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू चाललाय. 12 येतोय. चेंडूला उचलतो फेकी करतोय. चांगली फेकी गुड थ्रो. उदय मुंडे तिथे धावसंख्या दाखल करते 11 धावा. किशोर तो नेल्सन. हो उंच गेला. टायमिंग चांगला होतय. चेंडू चालला या वेळेला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. यांच्याकडून हरेशला पण तर प्रत्येक षटकाला 200 रुपये. बघा मॅच बॉल आलाय बघा विराज. नाही हार्दिक मुंडे कसला विचार करतात. एकटेच बाजूला बसले काहीतरी विचार चाललाय वाटतं त्यांचा. 17 धावा दाखल कधी लागल्यात. साकेला नेल्सनला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. गुड लॅच पण टेकअप झाला चेंडू शरीराच्या दिशेने आपण तर खांद्याजवळ चेंडू आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. डॉट चेंडूची समाप्ती. किशोर तो नेल्सन. हो शटअप लाईनचा चेंडू ऑन द टचच्या मध्ये वळवला. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोअरला रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. क्लास फटका बघायला मिळाला यावेळेला. डीप कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. नेल्सन खूप चांगली बॅटिंग करतोय. 25 धावा दाखल कधी लागल्यात. डीजे मास्टर थोडस लक्ष काढा. हेडफोन डीजे मास्टर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतो नीता स्मृती संघ
बॅटिंग करतोय 25 धावा धावफलकाती लागल्यात. नाही, काल गंगारामने देखील चांगला खेळ केला होता. काल आगासन 40+ संघाने खूप चांगला खेळ केला अध्यक्ष चषकमध्ये. म्हणजे आता गुरुवारी त्यांना खेळावं लागेल संदर्भ संघाविरुद्ध. नरेश येतो दुसऱ्या स्पेलमध्ये. हो, उंच गेलाय, टायमिंग चांगलं होतंय. षटकार. नरेश पुणे गोलंदाजी मार्कवर. हो, अजून एक दे धडाका फटका बघायला मिळालाय. पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय. 37 धावा. हरेश खूप चांगली बॅटिंग करतोय. नरेश तो हरेश. हो, गती परिवर्तन, पण त्याच्यावर देखील उत्तर आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार. हरेशच्या बॅटमधून जर बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन दिले हरेशसाठी. षटकार आले. हरेश मैदानावर षटकार मारतो आणि इकडे हार्दिक पाणी पितो. क्या बात आहे. 43 धावा. चेंडू एज होती, खूप वेगाने मागे सरकला चेंडू. नेल्सनने लगेच कॉल दिला की धाव होईल. 44 धावा. का नेल्सनला माहिती नाही ही मॅच फार महत्वाची आहे. नरेश गोलंदाजी मार्कवर. या षटकात धावा येत आहेत. आता वेगाने धावतात. नेल्सन पाहिजे आता काय करतोय इथून. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हो, उंच गेलाय, खूप लांब जातोय का पाहायचंय. चौथा षटकार येतोय. 50 धावा. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. 8चं. अजून एक हुकचा लाजवाब फटका. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखवतात. तब्बल धावा आल्या. आपण बेले तर तकदीर आम्हाला सांगतात 29 धावा. 54 धावा. काय बॅटिंग केली या वेळेला. जबरदस्त. हरेश काय बॅटिंग करतोय. नेल्सन देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. हार्दिक काय मैदानात सांगायला गेलाय. हार्दिक पाणी द्यायला गेलाय. नाही, मारतायत ते फटके पण हार्दिक पाणी बसतोय. 54 धावा. 18 त्रिक 54.
गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता सारांची लिओनच्या माध्यमातून सौरभ येतोय वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घडतोय हरेश देखील खूप चांगली बॅटिंग करतोय सौरभ स्ट्राइकला हरेश ओ फटका उडवला यावेळेला काय बॅटिंग करतो हरेश 4था षटकार येतो त्याच्या बॅटमधून धावसंख्या 60 सोल्ड ज्या खेळाडूला बोलीच लागली नव्हती पण तो खेळाडू बघा ना 31 धावांची खेळी करतोय 9 चेंडू 31 धावा करतो हरेशची बॅटिंग एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी जबरदस्त बॅटिंग काय बॅटिंग करतो बघा अनसोल्ड खेळाडू अजूनही हार्दिक बाकी हार्दिक स्वतः सांगतात बघा मी देखील अनसोल्ड होतो 60 धावा कुठल्या आहेत काय बॅटिंग केलं ते सौरभ एंड बदलला आता फरक पडतो का पाहायचंय का हार्दिक अजून आक्रमण करतोय चांगला चेंडू होता हा कोलो टप्प्याचा होता एक धाव इथे कंप्लीट केलं ते चांगलं क्षेत्ररक्षण चैनू मुंडे बघा काय क्षेत्ररक्षण करतं बघा लाजवाब क्षेत्ररक्षण धावसंख्या 61 स्ट्राइकला नेल्सन धावा सौरभ फुलटॉस आहे जेलची शक्यता आहे जेल ड्रॉप 2 धावा मिळत आहेत संख्या धाव फुलका आपण पाहू शकता मला 63 धावा सौरभ लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय साकला नेल्सन हो उडवलाय क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पासष्ट धावा फुलटॉस लॉप केलं यावेळेला चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाती 69 चेंडू 35 धावांची खेळी करतो नेल्सनची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या होऊन जाते 69 धावा नाही बंटी मला वाटतं सीतेपेयाचा आनंद घ्यायला सावलीत गेलेत हम एक हमारे एक 69 धावा चंद्रकांत पाटील कुठे पुरस्कार अजून एक लाजवाब तडाखा बघायला मिळाला आडव्या बॅटने खेचलाय मिडविकेट सीमाच्या बाद षटकार धावा दिले तब्बल पूर्णांक 75च्या सरांनी बॅटिंग करतोय 41 धावांची खेळी करतोय नेल्सनची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी हरेश 31 वरती खेळतो 75 धावांची भागीदारी जर भागीदारी आवडली तर टाळ्या होऊन जाते या दोन बॅटरांसाठी नाही गोट्या नित्या स्मृतीचे बघा ना खेळाडू किती आळसावलेत 75 धावांची भागीदारी टाळ्या देखील वाजवत नाही असं नका करू खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवा 75 धावांची भागीदारी यश माळी
तो हरीश हो लॉफ केलाय उंच गेलाय अजून एक येतो षटकार पाचवा षटकार येतो हरेशच्या बॅट मधून धावसंख्या 81 तर याच एक मिनिट ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक दीपकजी जाधव यांचं साहेबांचं आगमन होतं साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र परिवार देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आगा संचेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक नाही धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 83 अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत यश माळी झाल्यात चांगला चेंडू तर यावेळेला फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू खोदून काढलाय कार्पेट ड्राईव्ह नरेश जात आहेत चेंडूला फीड करतायत 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या दाखल कधी 85 हरेश 50 होणार नाही आता तुमच्या 85 नेल्सनला चान्स आहे हरेश 41 वर खेळतोय आणि नेल्सन खेळतोय तब्बल 41 वर दोघं 41 खेळतोय 3 चेंडूचा खेळ बाकी विराज यश माळी राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो शकला हरेश हो आलाय का सहावा आलाय का पाहायचं नाही बॅटर बाद जबरदस्त बॅटिंग 85 धावाची भागीदारी तोडण्यात यश मिळालंय राहुल आलेत नाही राहुल विचारच कधी कोण बॅटर बाद कधी तर मी जातोय कधी मैदानात फटका चांगला यावेळेला बिडावर चेंडू गेलाय लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली धावसंख्या 86 चेंडू बाकीत अजून विचार केला तर 1 टू गो दोनने धावसंख्या वाढली धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 88 आणि 89 धावांचं लक्ष्य 89 धावांचं लक्ष्य सारांची लिहून संघासमोर
धावा झाल्या आहेत पण आता 89चं लक्ष आहे. 88 झाले आहेत. 17 आजच्या सासऱ्याने धावा करायच्या आहेत. तर ह्याच दरम्यान आपण बरी तर एक सन्मान आपण करतोय. महत्त्वपूर्ण असा सन्मान आहे. तर सन्माननीय नगरसेवक दीपकजी जाधव अगासर यांचा सन्मान करूया. महेंद्र आपण तर मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. सन्माननीय नगरसेवक दीपक जाधव साहेबांचा आपण सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान करूया. तर या स्पर्धेत आठवण आणि मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित करूया. सन्माननीय नगरसेवक दीपकजी जाधव साहेब ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातो व्यासपीठावर. कॅमेरामॅनला विनंती असणार आपण कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. सन्मान होताना आपण तर सन्माननीय दीपक जाधव साहेबांचा खूप खूप धन्यवाद. स्पर्धेसाठी तुम्ही आपला मूल्य वेळ दिला. त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्हची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच आपण तर डॉक्टर दिनेश थोरात त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य म्हणजे लाईव्हची व्यवस्था देखील उपलब्ध झालेली आहे. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. महेंद्र मुंडेच्या शुभ हस्ते डॉक्टर थोरात साहेब या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर नरेश मुंडे यांनी जर 3 षटकार मारले. संजय तो केशव पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. काही सन्मान आहेत ते आम्ही सन्मान करतोय. महत्त्वपूर्ण सन्मान आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण नरेशला पाहू शकता. नरेशने जर 3 षटकार मारले तर कॅश प्राइज आहे संजय मुंडे यांच्याकडून. ओ पहिला आलाय का? हा दुसरा येतोय का पाहायचंय आणि दुसरा देखील आलाय षटकार.
षटकार 12 धावा धावफलकाती लागल्यात. तसे दीपक आपण तर नामदेव जाधव यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर आज त्यांचे आज आपण तर व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही ते रॉनी दीपक जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीसाठी टीव्ही देखील देण्यात आले. त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ. सगळ्या मॅचच्या दिशेने 2 षटकार आले आहेत. अजून एक आला संजय मुंडेकडून कॅश प्राइज असणार 1000 रुपये. महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतो. फुल टॉस होता यावेळेला शरीराचा वेध घेतला या चेंडूने, अन्यथा इथं षटकार बघायला मिळाला असता. हा चेंडू षटकार होता. संख्या 12. बॅकफुट गेले, कट केलाय. 1च 10 मिनिटे धाव संख्या आपण हा चेंडू लॉफ केलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावा लागल्या धाव फलकावरती. डीजे मास्टरला आम्ही 10 वेळा विनंती केली, कानाला लावू नका, कानाला इयरफोन लावू नका. जास्त लावतात पण कमी करत नाही. बाबा तुमचं आमचं काय वाईटपणा असेल तर दूर करा डीजे मास्टर. आम्ही माफी मागतो तुमची. इयरफोन लावू नका. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला वाईडिश लॉंगला एकदा कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. नरेशने कॉल दिलाय. 2 धावा सहजतेने पूर्ण केलं. 21 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 21 धावा आपण पाहू शकता. धावफलकाती लागले आहेत. कारण 89 धावांचं लक्ष असताना 21 धावा धावफलकाती आल्या आहेत. मॅच संपली नाहीये अजून येणारे 4 षटकामध्ये 68 धावांची गरज आहे. म्हणजे 17च्या सरीने धावा करायचे. 21 कुठल्या आहेत पहिल्या षटकात. चांगली बॅटिंग करतो नरेश, त्याला साथ देतो तेवढ्याच चांगल्या प्रमाणे आपण बघितलं तर अभय देखील एक चांगला बॅटर आहे. गंगाराम मुंडे यांचे सुपुत्र नाही वैभव गंगाराम. आता मला वाटतं चैनू देखील गेले. काहीतरी मीटिंग चालली वाटतं. सुनील देखील जात आहेत. महत्त्वपूर्ण मीटिंग. लिंबाखाली हे 4 जण प्रगट झालेत. वैभव भेडेकर काय मीटिंग तरी काय एवढी लिंबाखाली. नाही गरमीविषयी काहीतरी चर्चा करतायत. तापमानाविषयी काहीतरी चर्चा करतायत ते. चैने मुंडूची डगाव ती आहे वाटतं. असू दे काय हरकत नाही. मॅच आहे एन्जॉय करूया आपण. गणेश आला गोलंदाजी मार्कवर. नाही इथे आता चांगलं कॉन्टेस्ट. नरेशने सुरुवात चांगली केली. नरेश आणि आपण अभयनी. गणेश
हा चेंडू पूल केला यावेळेला गॅप मधना चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार चौकार. नाही साईबाबा लिंबाखाली प्रगट झाले त्यामुळे इथे 4 जण लिंबाखाली बसले. सुनील, वैभव, चैनू आणि गंगाराम. काहीतरी मोठी चर्चा चालू आहे हवामान खात्याविषयी. गणेश कलुदजी मार्कवर 25 धावा दाखल करते. नरेश जबरदस्त बॅटिंग करतोय. या धावा देखील सेफ नाहीये. अशा प्रकारची बॅटिंग झाली तर 4 षटकामध्ये 68 होऊ शकतात. हो अजून एक आपण तर डाऊन दी ग्राउंड. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. हार्दिक होते आणि चूक झाली त्यांच्याकडून. बघा लाईव्ह मध्ये आल्यात. मला वाटतं संध्याकाळच्या सत्रात त्यांचा देखील चहाचा वेळ झाला वाटतं डीजे मास्टरचा. नाही चांगले ऑपरेटिंग. 29 धावा दाखल करती लागल्यात. 60ची गरज आता इथून. गणेशने एंड बदललाय. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. एंड बदलला आणि महत्वाची विकेट मिळाली. नरेशची विकेट मिळाली. बॅटर बाद. राहुल सोमनाथ मुंडे बघा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत. गणेशने एंड बदलला आणि विकेट मिळालं बघा. राईट आर्म राऊंड द गट मारा करतो सायकला किशोर. गणेश ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक येत आहे. झाले मिसफील्ड. चौकार नाहीये. 3 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फरकात आपण पाहू शकता 32 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी नाही. इथे जर 1-2 मोठे फटके आले, जर 2 षटकामध्ये 40 झाल्या तर मग 3 षटकामध्ये 45 आपण तर नंतरचा स्कोर होऊ शकतोय. गणेश फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू बीट करून सीमारेषा पार चौकार. गरज आहे. चेंडू बाकी आहेत. अजूनही विचार केला तर तब्बल 19 चेंडू आहेत बाकी आहेत. मॅच होऊ शकते. इथून बनवू शकते मॅच. अभय आणि जर किशोर थांबले तर मॅच मध्ये वापसी करू शकते.
बहाराम सारखा देखील बॅटर, पण आता हे दोन बॅटर खूप चांगले बॅटिंग करतात. हा चेंडू फार महत्वाचा. आता इथून जर एकाच मोठा फटका आला तर वापसी करतील मॅच मध्ये सारांची 11 ना. आता देखील त्याने वापसी केली आहे मॅच मध्ये, पण आता पुढील षटकामध्ये त्यांना आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. गणेश राईट अप ओर तिकडे मार्ग असू शकला. अभय हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता, हुक करायचा होता यावेळेला नाही, इथे फटका पाहिजे होता मोठा. इथे एक सिंगल येते तर समीकरण बदलतंय. येणारे 18 चेंडू आणि 52 ची गरज आहे. अरे 18 चेंडू आणि 52 ची गरज आहे. 52 ची गरज आहे. ची गरज आहे. 18 चेंडू. राहुल काय विचार करतायत? गोलंदाजी करतात का राहुल? त्यांना षटक पाहिजे वाटतं. नाही, गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत आले. चंद्रकांत पाटील या संघाचे पुरस्कर्ते. स्पिन आक्रमण हे षटक फार महत्वाचं. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. यंगस्टार विपक्ष अनुभव. अभय ऐकलाय, अभय मुंडे. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर टाकला. अभय ओल ऑफ केलाय. टायमिंग चांगलं होतं का बायचं? राहुल आलाय, जजमेंट चुकलाय. हवा मॅच मध्ये पलटवार केले बघा सारांशी लिहून संघाने. मॅच सोडायला तयार नाहीयेत. नरेश बाद झालाय. नरेश ते स्टार्ट चांगला करून दिला, पण आता आपण बघितलं तर अभय गंगाराम मुंडे मैदानावर काय बॅटिंग करतो. ला जवाब बॅटिंग. चंद्रकांतला पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलाय. चंद्रकांत वापसी करतो का पाहायचंय. हा चांगला चेंडू होता, पडलाय तर थोडासा पर्यंत खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती ते लवकर शॉर्ट सिलेक्शन केलंय. 43 धावा झाल्या आहेत. धावा धाफलकाती लागल्या आहेत. 46 ची गरज आहे अजूनही. 16 चेंडू. वाईट ची खूण करत आहे. धावसंख्या 44. 45 पाहिजेत अजूनही. 16 चेंडू मध्ये होतील धावा. इथून षटकार चौकारच मारावे लागणार आहेत. गंगाराम बकरा आपण बोलले. चंद्रकांत गंगाराम यांचे सुपुत्र खेळतात. चेंडू यावेळेला स्ट्रॉंग अपील होत. एक धाव कंप्लीट केली जाते यावेळेला. धावसंख्या दाफलकाती 45. अर्ध लक्ष पार झालंय. आता इथून 44 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू बक्केत 15.
चंद्रकांत राईट आर्म राऊंड द मारा करतोय स्टॅकला किशोर. हा चेंडू हुक करायचा होता यावेळेला टायमिंग होत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. नाही चंद्रकांतने बघा ना षटकारांत काय वापसी केले. जबरदस्त कमबॅक केले. खूप चांगलं कमबॅक. नाही आता मॅच मध्ये वापसी केली जाते बघा नीता स्मृती संघाच्या माध्यमातून. चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. फुल टॉस आहे डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतोय तिथे महेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. 47 धावा. झाल्या आहेत. चंद्रकांतने पहिल्या षटकावर नितीनकांत षटकार गेल्यानंतर काय कमबॅक केलंय. पहिल्या बॉलला षटकार केल्यानंतर जबरदस्त कमबॅक. चांगला चेंडू. किशोर मात्र संघर्ष करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. असं वाटलं या षटकामध्ये जास्त धावा येतील पण धावा आल्या फक्त आणि फक्त. बघितलं काय कमबॅक केलं. फक्त आपण तर 9 धावा आल्या आहेत. जबरदस्त कमबॅक. वैभव मुंडे चालले का चैनी मुंडे लिंबाचा सौदा करताना कुठे गेले कुठे गेले. लालचंद गेला घरी. येणारे आपण तर 12 चेंडू. धावा हव्या आहेत आपण 47 झाल्या आहेत. 42 करायच्या आहेत. 21च्या सरसरने आता करायचे 12 चेंडू मध्ये. चला फास्ट घ्या अजून मॅचेस कव्हर करायचे आहेत. 4 वाजून गेलेत बघा. महेश गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 42. पहिल्या षटकात 21 आल्या होत्या. पलटवार झाल्या पण चंद्रकांतने बघा पलटवार करून दिलं नाही. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. फक्त 9 धावा दिलेत. हरेश बघा ना काय बॅटिंग केली. जवाब बॅटिंग केली हरेशने. चला राहुल लवकर चला. राहुलला षटक पाहिजेलच मला वाटतं. महेश गोलंदाजी मार्कवर. 42. बारा चेंडू 42ची गरज. 47 झाल्यात. आता इथून आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. अभय बाईचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. फुलटॉस आहे. पंचांचा डिसिजन काय येत आता. नाही चेक करा. रनआउट चेक करा.
सागर नो चेंडू दिलाय का? नाही दिला. नो बॉल आहे. रनआउटचा डिसिजन काय बघा अंपायर, कारण का कॅमेरा थोडासा बंद झालेला होता. पंच तुमचा डिसिजन कळवा तुम्ही लगेच आम्हाला. ग्राउंडिंग अंपायरचा डिसिजन काय बघा. कॅमेऱ्याचा थोडासा आपण तर व्यत्यय आलं होतं, कारण कॅमेरा थोडासा बंद झाला होता त्या क्षणी. नाही कॅमेऱ्यात ते क्षणचित्र आलं नाहीये बघा, कारण कॅमेरा थोडासा क्रॉस अँगलने आलं नाहीये. नो बॉल आहे. फ्रीटचा चेंडू आहे. नो एकूण 3 धावा येत आहेत, म्हणजे 50 धावा झाल्यात बघा. एकूण 40ची गरज आता. येणारा चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू लॉफ केला यावेळेला. गॅप पण चेंडू चाललाय का पाहायचंय. चेंडू सीमारेषा पार चौकार. उपलब्ध करून दिले रॉनी दीपक जाधव याचकडून. तसेच आपण यांच्या स्मरणात आपण तर आज रॉनी दीपक आपल्याला आज बघितलं तर रॉनी नाही आहेत, त्यांच्या स्मरणात आपण दीपक जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला टीव्ही देखील उपलब्ध झालेले मालिका वीरसाठी. आणि शक्ती मोहन मुंडे यांच्याकडून आपण आता स्वर्गीय मोहन अप्पा मुंडे याचकडून आम्हाला गोलंदाजी सायकल देखील मिळाली आहे. ज्यांनी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महेंद्र अनंत मुंडे याचकडून आपण अक्षित अगस्ते आपण तर फलंदाजसाठी सायकल. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या दाखल करते 56. 56 धावा, कारण का आपण तर 89ची गरज असताना 56 धावा दाखल करायला 33ची गरज आहे. महेश लेफ्टन ओव्हर तिकडे मार्ग फुल टॉस आहे. लॉफ केला या पहिला. नोमॅन लाईन्स मध्ये चेंडू पडतोय. 31ची गरज आहे. अजूनही धावा त्याला दाखल करते आपण पाहू शकता या पहिला. 58 धावा. 9 चेंडू 31ची गरज आहे. 58 धावा झाल्या आहेत. नाही ह्या 3 चेंडू मध्ये नितीन का एकाच जर आपण होतो 3 चेंडू. एक नो आहे ना पहिला. एक नो आहे. चेंडू यावेळेला पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकतो 59 धावा दाखल करते लागल्यात. महेश तोबई शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला या वेळेला. टायमिंग चांगला होत नाहीये. कसदाव धावसंख्या दाखल 60. 29ची गरज आहे. चेंडू आपण बघितले तर इथून 8 आणि धावा हव्यात 29. मॅच खूप चांगली चालली आहे नितीन. बघितलं तर या 2 चेंडू इथून किशोरने एकाच 2 षटकार मारले. लॉफ केला यावेळेला. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. प्रयत्न खूप चांगले केले. 2 धावा मिनिट आहेत. धावसंख्या दाखल करते 70.
तर धावा दिल्या धाव फलकात 63 धावा. 63 धावा दिल्या आहेत. 89 ची गरज असताना आपण तर 63 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. 26 ची गरज आहे. बघा पाण्याची मागणी केली जाते. पाणी द्यायचं जरा पाणी. एक चेंडू बाकी अजूनही. या षटकातील आपण तर 26 ची गरज आहे. 7 चेंडू. इथून जर षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. मग चौकार आला तरी मजा येईल. नाही तर हवेचा वेग देखील प्रचंड बघायला मिळतोय. महेश किशोर शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. या वेळेला चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत. ची गरज आहे आता येणारे आपण तर 6 चेंडू. 24 ची गरज आहे. धावा दिल्या धाव फलकात आपण पाहू शकता 65. 24 ची गरज आहे. 4 षटकार मारावे लागले षटकारच्या भाषेत सांगायचं झालं तर. बाराम बेडेकरने मारले होते जुन्या डोंबिवलीच्या मैदानात. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आणि ते काय बघा लिंबाखाली काहीतरी मीटिंग महत्त्वपूर्ण चालू आहे. चैनू मुंडे, गंगाराम अपरत मुंडे, आपण वैभव बेडेकर. लिंबाखाली साईबाबा प्रगट झाले ते पण लिंबाखाली 3 मूर्त्या प्रगट झाल्या त्या. काय चाललंय काय नितीन. एवढं त्यांचं गोड भाषण चाललंय की लिंबाचा पाला गोड होईल जातो. आणि आपण बघितले तर जलपान करतात खेळाडू. जाऊया डीजे मास्टर त्याच्यामध्ये एक सुमधुर संगीत ऐकूया. यापर्यंत दीपक जाधव साहेब सन्मान्य नगरसेवक आमच्याकडून रजा घेत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. सोपान पाटीलचं देखील जवळचं मित्र आपण तर मित्रत्वाचं नातं जपणारे ती व्यक्तिमत्व आहे. सोपान पाटील असलेल्या या विभागात त्यांचे खूप चाहते आहेत. खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. डॉक्टर साहेब देखील आपण थोरात आपण तर दीपक थोरात साहेब आपण तर डॉक्टर साहेब आपल्याकडून रजा घेत आहेत. दिनेश थोरात साहेब डॉक्टर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण तर लाईव्हची व्यवस्था केली जाते. आणि प्रचंड डॉक्टर साहेबांना आवड आहे. क्रिकेटची प्रचंड आवड या आपण तर या विभागात जेव्हा नाही अगासन गावात आपण तर कोरोनाच्या वेळेत त्यांनी भरपूर मदत केली. आणि ती कोरोना नव्हताच. आपण KDMC कर्मचाऱ्यांनी देखील मदत भरपूर केली. आपल्यालाच कोरोना झाला नाही. डॉक्टर ताप आले कोरोना झाला. डॉक्टर थोरात साहेब आपल्या डॉक्टरांनाच कोरोना झाला नाही आणि आमच्या KDMC कर्मचाऱ्यांना काय माहिती पळायला वाटतं आपल्याला बघून. नाही आम्ही बॉड्याच उचलल्या नितीन कन. आपल्याला काहीच झालं नाही. नाही विराज मुंडे आम्ही जर तेवढ्या बॉड्या उचलल्या आमच्या घरातलेच आम्हाला घ्यायचे नाही. मग आता काय करणार नाहीलाच होतं. नाही KDMCला जॉबलाच आम्ही होतो तर आम्हाला सुट्टी नव्हती डॉक्टर. नितीन कळन तर घंटा वाजली का आम्ही समजतो बॉडी चालली. अंतिम षटक घेऊन आलाय राहुल आलाय. नाही मगाशी मी सांगितलं होतं ना राहुलला चेतन आलाय का. मला वाटलं स्टाईलवरनं राहुलच असं वाटले. चंद्रकांत यांचे सुपुत्र म्हणजे बाबांनी गोलंदाजी केली आता मुलगा आलाय. 24 ची गरज आहे. 6 चेंडू 24. अभय काय करतो पाहायचं आता इथून. 14 चेंडू 33 ची खेळी करतो. 23 त्याला 6 चेंडू मध्ये 24 करावा लागणार आहेत. अभयकडे ताकद आहे. ती गुणवत्ता आहे. चेतन आलाय. चेतन पाटील आलेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला अभयला. आपण पाहतो अभय मुंडे. ओ पहिला चेंडू उडवलाय. उंच गेलाय. लांबी प्राप्त करते. गणेशचा जजमेंट चुकलाय आणि पंच आपण तर
अक्षरशः लगेच सर्वांनी इशारा केला की षटकार. आता 5 चेंडू 18 दबाव असणारे चेतन वरती. गणेशचा अंदाज चुकला. चैनू मुंडेने तिथे लगेच इशारा केला ना आम्हाला. चंद्रकांतचे सुपुत्र आहेत. 5 रन देखील डिपेंड गेल्या वर्षी केले होते, पण आता मात्र थोडस धडकन भरले असेल मनामध्ये. एंड बदललाय. स्ट्राइक केला पण अभय जबरदस्त बॅटिंग करतोय. फुल टॉस आहे. टायमिंग चांगलं होत नाहीये. वाडिश लॉंगला चेंडू वेगाने चालला. एकदा कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा. किस्मत भी बहादुर का साथ दे दिए. आता येणार 4 चेंडू 16. दोन षटकार 1 चौकार. मॅच संपली नाहीये. डीजे मास्टर आमचा काय करतो. ट्युशन घेतोय वाटतं. 41 सेकंद धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल 73 धावा. 73 धावा झाल्यात. 4 चेंडू 16. अभय गंगाराम मुंडे हार मानायला तयार नाहीये का त्याला माहिती मॅच जिंकू शकतो आपण इथून. चेतन वरती दबाव आहे. चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र. दबाव झुगारून त्यांना गोलंदाजी करावी लागणार आहे. ऑन साइडला फाईन लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्कोअर लाईक वडिश लॉंग ऑन. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. हा बैल मुझे मार. पंचांचा इशारा तो यावेळेला आपण पाहू शकता. षटकार. सतरा चेंडू 47 धावांची खेळी करतोय. अभयची बॅटिंग आवड. एकदा टाळ्या होऊन जाते. आता 3 चेंडू 10 ची गरज आहे. गंगाराम मुंडेनी स्थान तिथनं हलवलं आणि धावा बघा वेगाने यायला लागल्या मुलाच्या बॅट मधून. चैनू मुंडेचा डगआउट तिथे लिंबा खाली. तीन चेंडू 10 ची गरज आहे. 9 केल्या तर सुपर ओव्हर. काय मॅच झाली. मॅच आवडल्याच एकदा टाळ्या होऊन दे सामन्यासाठी. जबरदस्त मॅच. चेतन वरती दबाव आहे. 26 पाहिजे होत्या. आता 10 ची गरज आहे. 3 चेंडू मध्ये आपण उत्तर दिले धावा. 14 24 पाहिजे होते. तर हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. दोन चेंडू 10 ची गरज आहे. बारामकडे देखील ताकद आहे. गुणवत्ता आहे. पण त्या गुणवत्तेला तर न्याय द्यावा लागणार आहे. आज आपण बघितलं तर एकादशी आहे आणि ते देखील माळकरी आहेत. पायचा विठ्ठला पावतो का त्यांना. अभयने काय बॅटिंग केली. तब्बल धावा कुठल्या आपण बघितलं 47 धावांची खेळी केली 18 चेंडू मध्ये. ते 280 चा स्ट्राइक रेट. काय बॅटिंग केली. मागच्या वर्षीचा मालिकावीर बाराम बेडेकर. 2 चेंडू 10 ची गरज आहे. मुलग्याच्या चेहऱ्यावर देखील थोडस चिंता दिसतंय. बाबा काय करतायत. कारण की आज बघितलं तर विठ्ठलाचे भक्त माळकरी आहेत. त्यामध्ये एकादशी उपवास. पण ते एकादशी आता दूर सारून इथून 2 चेंडू मध्ये 10 धावा कराव्या लागणार आहेत. चेतनने काय चेंडू फेकला. हा खूप चांगला चेंडू फेकला. 2 चेंडू 10 धावा त्याला रोख खायचे आहेत. बाराम बेडेकर काय करतो पाहायचंय. चेतन इथून मात्र डॉट चेंडू फेकतो की बाराम षटकार चौकार मारतोय. चेतन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. टाकला बाळाराम. फुल टॉस आहे. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. आणि आता 1 चेंडू 9. नाही आता षटकार गेला तरी आपण तर जिंकता येणार नाहीये सामना. मॅच आणली होती
पण अभयचा विकेट गेला आणि तिथून सामन्याला घर लागली. 3 चेंडूमध्ये 10 धावा, समीकरण मोठं नव्हतं. 1 चेंडू 9. हा चेंडू लॉफ केलाय. हो गुड कॅच. कार्बन कमाल झेल. बॅटर बाद.